संगमेश्वर मधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काही दिवसांपूर्वी संगमेश्वर मधून बेपत्ता 15 वर्षीय युवतीचा मृतदेह जयगड खाडीत आढळल्यानं परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली होती आणि आता पुन्हा एकदा एक मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती आहे। त्यामुळे संगमेश्वर मध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। या दोन्ही मुलींमध्ये साम्य एक गोष्ट आहे, ती म्हणजे ह्या मुली अल्पवयीन आहेत। जिचा मृतदेह सापडला तिचं वय होतं 15 आणि आता जी मुलगी बेपत्ता झालेली आहे तिचं वय आहे 18। संगमेश्वर तालुक्यातील देवरुख मेघी बौद्धवाडी येथील तरुणी मंगळवारी 9 सप्टेंबर पासून बेपत्ता झाल्याची नोंद देवरुख पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। ऋतुजा श्यामसुंदर जाधव, वय वर्ष 18, मेघी संगमेश्वर असं बेपत्ता झालेल्या तरुणीचं नाव आहे। वडील श्यामसुंदर जाधव यांनी फिर्याद दिली आहे। ऋतुजा ही सकाळी 10:30 वाजता देवरुखला जाते असं सांगून बाहेर पडली। सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्यानं सर्वत्र शोधाशोध चौकशी करण्यात आली, तरीही तिचा थांगपत्ता न लागल्यानं ऋतुजा बेपत्ता असल्याची खबर देण्यात आली। तिचा वर्ण साबळा, चेहरा गोल, केस स्ट्रेटनिंग केलेले, उंची 5 फूट 2 इंच, अंगानं मध्यम, अंगावर जीन्स पॅन्ट, टी शर्ट आणि जॅकेट, कानामध्ये साधे रिंग, पायामध्ये सॅन्डल, उजव्या हातावरती ऋतुजा गोंदलेला आहे असं तिचं वर्णन करण्यात आलंय। अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास देवरुख पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलेले आहे। मात्र संगमेश्वर मध्ये ही दुसरी घटना घडल्यानं परिसरामध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलंय। तेजस बोरगरे, कोकण काटा न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी।